स्पर्धा स्वतःच्या अपयशाची करावी, दुसऱ्याच्या अपयशाची नाही. अपयश हा प्रत्येक धोंड्यासारखं होऊन अपयश असावं नाही. अपयश जरी धोंडा फेकून दिला तरी पडणारच धोंडा आहे, ह्याला कोण म्हणणार नाही. अपयश तुझ्यापाशी आहे आणि धोंडा फेकलेला हाणून नाही तर त्याला फोडला तर त्याचं घाव सुसून धोंड्याचं आकार देऊन काही ना काय घडू शकतंय. आणि अपयशाची कहाणी आणि अपयश ही दोन्हीचा फरक तुम्ही कधी विचार करून केला आहे का? अपयश आणि यश ह्या दोन्हीचा फरकचा अंतर करा आणि किती कोण लाखो टोपेच आहे ह्याचं आपल्याला काही घेणं नाही. आणि ही प्रत्येकजण अपयश या पुढं स्वतःचं सुद्धा आपण अपयश जे आहे ते अपयश आणि ही दोन्ही हाताची बोटं 5 बोटामधली 2 बोटं जरी सेम असली काय नसली काय तर दोन्ही बोटं सेम नाहीत. किंवा 5 बोटाची 5 बोटं जरी असली तर सगळी वेगळा फरक आहे. अपयश हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या नशिबात लिहिलेला आहे. स्वतःच्या अपयशाची स्वतः हिमतीवरती अपयश बनवायला शिका. स्वतःच्या अपयशाची स्पर्धा स्वतःच्या हातावरती जिंकवायला शिका. दुसऱ्याच्या अपयशाच्यानं स्वतः काहीच होणार नाही आणि स्वतःचं अपयश उभे जिंदगीपर्यंत टिकून राहणार. आणि अपयश हा दोन्हीचं अंतर करून नाही. एखाद्या कुठे गेला हे कुत्रा जरी सोबतीला येतंय परंतु त्यानं स्वतःच्या पायावरती जरी नाही होऊन चाललं तर ती माझ्यासंग कायम येतंय. आणि ती होऊन नाही चाललं माझ्यासोबत तर त्याला माहीत आहे त्याचं पाय जरी कट करून कापून टाकलं तरी अपयश हा प्रत्येकाच्या अवलंबून राहावा. आज प्रत्येक स्पर्धा स्वतःच्या हिमतीवरती. आता पायाची रनिंग खालच्या कडपासून धावत गेलो मी खालच्या कडपर्यंत ह्या रस्त्यावरनं मागच्या. अपयश हा प्रत्येकाच्या माहीत आहे स्वतःच्या पायावरतीच मला पळावं लागणार आहे. माझा बनेल कसाही असो पण स्वतःचा अपयशानुसार न हो स्वतःच्या मेहनतीनं घेतला. रान कसंही असो तर त्याला स्वतःच्या हातानं साऱ्या नाही ठेवल्यावर पाणी जायला रिकामं नाही. आणि स्पर्धा कुठलीही असो त्यात दुसऱ्याची खालीवर चढ करून उपयोग नाही. स्वतःची पडदा होऊन करा. आणि पडदा करण्यासाठी भले पैसे लागतात का नाही हे काय माहीत नाही पण एका सेकंदात एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करा म्हणजे मला मस्त वाटेल. म्हणजे तुम्हाला बोलण्यासाठी मला अंतकरणापासून ऊर भरून येईल. आणि ऊर भरून येण्यासाठी तुमच्या सुधी नशिबामध्ये ऊर आणि मेहनत ह्याचा डिपेंड करू नका. स्पर्धा हा पडदा दोन्ही बोटाची असो किंवा 4 बोटाची असो स्पर्धेतून स्वतःला सक्सेस कसं करायचं का नाही हे स्वतःच्या हातानं विचार करून शिका. एखाद्या हिरव्यागार ऊसाच्या मागं उभा राहिलो मी तुमच्यासोबत बोलतोय रोज करतोय हा या ठिकाणी मला फिरायला काय नाही पण स्वतःच्या छातीमध्ये नाही, स्वतःच्या हृदयामध्ये नाही, स्वतःच्या तोंडामधून एखादं बोल जे आलं ती तुम्हाला काय तर चांगलं वाटलं तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला आणि फॉलोअर्स करायला विसरू शकत नाही. का तरी बाबा गणित चांगला सांगतोय तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःची पडदा स्वतः उपयोगी ती कोणी कशी पडता आहे आणि कशी नाही हे कोणाचे घेणं देणं नाही आपल्याला. एखादा कबुतराला आपण नेम धरून हाणला तर ती गलुलीमध्ये गलूल हा ओढून हाणला म्हणजे ते गलूल मरतोय का नाही काय माहीत नाही पण नशिबात ते नेम धरून हाणला तर महाराज शुकाचं कबूतर पण राहू शकत नाही. आणि पडदा कबुतराची लावली काय आपली काय लावली पाहिजे. स्वतःच्या अपयशाची स्पर्धा स्वतः हिमतीवरती लढवून करायला शिका. धोंड्याची जिंदगी धोंड्या होऊन ती घडवू शकत नाही असं नाही. धोंडा हा प्रत्येक उपयोगी येतोय आणि धोंडा सक्सेस झाल्याशिवाय सुट्टी देत नाही असं होऊन नाही. धोंडा ह्या एक वेळेस किती बारका असो किंवा मोठा असो आणि स्पर्धा धोंड्याची लावू किंवा स्वतःची लावू धोंडा हा धोंडाच राहणार आहे. पण माणूस हा उभ्या आयुष्यापर्यंत स्पर्धा स्वतःची जिंकावायची असली तर स्वतः होऊन जिंकून करायला शिक माझ्या काळजामधल्या भावा. स्पर्धाचं आणि डिफरंट करू नको आणि स्वतःच आपण सक्सेस होण्यापासून रोखू नको. डिफरंट हा होऊन न हो चारही बोटं सारखे नाहीत पण उभ्या आयुष्यामध्ये 4 केस जरी चकुऱ्याची चांगली नसली ना तर टॉन कसलं का असं ना परंतु बोलल्याची धमक असली ना त्याला पुढच्याला कसं वाटेल आणि कसं नाही त्याचं हृदयाचं मन त्याचं दुःख बघून आपण शांत केलं ना स्पर्धा झाली पूर्ण. आणि स्पर्धा पूर्ण होण्यासाठी नॉनस्टॉप बोलतोय ही स्पर्धा माझी. आणि बोलण्यासाठी पैसे लागत नाहीत अंतकरणापासून काय सांगतंय ही मान्य आहे आणि एका सेकंदात कसं मान्य आहे आणि ही असं काय आणि असं काय
तुम्हाला लाईक केली काय आणि नाही केली काय ही तुमच्या मताची स्पर्धा आहे. आणि मग मताची स्पर्धा नाही आणि बघता बघता एका सेकंदात एक लाईक करायला विसरू नका. आणि पुढची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये पुढची प्रोसेस आपल्याला माहीत आहे. पाण्याशिवाय घोट जात नाही आणि चालल्याशिवाय रस्ता पूर्ण होत नाही. आणि उभ्या आयुष्यामध्ये एखाद्याच्या रस्त्यानं स्पर्धा असू नाही तर कुठे असू, शेतामध्ये असू नाही तर मातीमध्ये असू, पण त्या आपली माती आणि शेतीची पीक असते. शेती पिकवायची असते हो, शेती पिकवायची असते, विकायची नसते. तसं उभ्या आयुष्यामध्ये पिकवलेली शेती आपली स्वतःची पदावरती पूर्ण झालं आणि शेती जी आहे विकून टाकली. बघणारे बघणार आहेत, परंतु आपल्यावर नाव ठेवणार आहेत. बघा बघा शेती विकून टाकली, असं केलं, काय उपयोग आहे ह्याचा? त्याचा ह्यातून पडदा स्वतः होऊन करायला, स्वतःच्या अपयशाशी स्वतः लढून करायला शिका. दुसऱ्यावरती उपयोग ठेवून करू नका. आणि ही प्रत्येकाच्या नशिबामध्ये स्पर्धा आहे, ती पूर्ण होणार आहे. लिहिलेल्या नशिबानं वरच्या पूर्णच होणार आहे. दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही. आणि ही होऊन स्वतःला विचार करून करायला शिका. गुड बाय, धन्यवाद. मिलते है अगली बार, नेक्स्ट.